महिन्यांपूर्वी बीडमध्ये एका सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता महादेव मुंडे यांचा हा शवविच्छेदन अहवाल, त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा आरोप केले जात आहेत ते म्हणजे आकावर। त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल। पाहूयात पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगर विकास खात्याच्या निधी वाटपामध्ये आता थोडासा ट्विस्ट आलाय। विविध योजनांच्या माध्यमातून मुक्त हस्ताने होत असलेल्या या निधी वाटपावर चाप लागण्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणं बंधनकारक असेल। समान निधी वाटपासाठी हा निर्णय झाल्याची जरी बोललं जात असलं तरी या निर्णयाआडून राजकारण कसं रंगतंय याचीही चर्चा सुरू आहे। नगरविकास खात्याच्या निधीवर बंधनं, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच निधी वितरण, मनपा निवडणुकीच्या आधी शिंदेंना झटका, महापालिका निवडणुका तोंडावर असताना एकनाथ शिंदेंना एक मोठा झटका बसल्याची चर्चा आहे। शिंदेंचं वर्चस्व असलेल्या नगरविकास खात्याच्या निधीवर आता मुख्यमंत्र्यांचा अंकुश असेल, कारण नगरविकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांच्या कामांना आणि निधीला मंजुरी देण्यापूर्वी यापुढे मुख्यमंत्र्यांची एनओसी बंधनकारक असल्याची माहिती मिळते। या निर्णयाच्या आडून मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे नगरविकास खात्याकडनं सुरू असलेल्या उधळपट्टीला चाप लावल्याची चर्चा रंगू लागली आहे आणि याच चर्चेवरनं विरोधकांनी मार्मिक भाष्य केलं। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो। मुख्यमंत्र्यांनी निधीवरती अंकुश आणण्याच्या निर्णयाची पार्श्वभूमी विधानसभा निवडणुकांमध्ये दडल्याचं बोललं जातंय, कारण विधानसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी नगरविकासच्या माध्यमातून स्वपक्षीय आमदार आणि नगरसेवकांवर निधीची खैरात केल्याचं कळतंय। हा निधी देताना निधीची प्रत्यक्ष गरज विचारात घेतलीच गेली नाही, तसंच निधी मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न करता हे निधी वाटप झाल्याचा अंदाज आहे। परिणामी काही पालिकांनी हा निधी वापरलाच नाही, तर काहींनी नको त्या कामांवरती उधळपट्टी केली। निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना भरघोस निधी मिळाल्याचं कळतंय आणि याच मेहरबानीवरनं भाजप आणि राष्ट्रवादीची आमदार मंडळी नाराज झाल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद असलेल्या मनपांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी दोनही बाजूच्या आमदारांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय आणि त्याचमुळे विविध योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या निधी वाटपावर मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण आणल्याची सूत्रांची माहिती आहे। सकाळी मला कोणीतरी एक प्रश्न विचारला की असा एक शब्द वापरला की नगरविकास खात्यामध्ये ढवळाढवळ केली, तर मी असं म्हटलं की त्या फाईलवर असं लिहिलं आहे का की मी नगरविकास खात्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी हे सगळे अधिकार माझ्याकडे घेतले आणि सही केली। माझं मत एवढंच आहे की तुम्ही जो अर्थ लावाल तो शेवटी पत्रकारितेतला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण कुठेही मुख्यमंत्री महोदयांनी हस्तक्षेप करण्यासाठी बाकीच्या खात्यांवर वॉच ठेवला आहे असं मला अजिबात वाटत नाही। त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा, तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याच्यात जास्त काही फरक पडणार नाही। वेगवेगळ्या महापालिकांना निधी वितरित करताना तीनही पक्षांना समान न्याय मिळावा या धोरणानं मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय। पण असं असलं तरी या निर्णयानं एकनाथ शिंदेंच्या एकाधिकारांवरती अंकुश लावल्याची कुजबूज दबक्या आवाजात रंगूही लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।